साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिले। आजच शासकीय आदेश जारी करा अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेली आहे। साहित्यप्रेमींच्या निवासाकरता जुनं महाराष्ट्र सदन मिळावं असं विनंती पत्र आयोजकांनी राज्य शासनाला 4 महिन्यांच्या आधीच केलेलं होतं। मात्र सशुल्क असावं की निशुल्क यात लाल फितीमध्ये 4 महिन्यांपासून हा निर्णय प्रलंबित होता। 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन पार पडतंय। अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, मोफत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। आजच या संदर्भातला शासकीय आदेश जारी करण्यासंदर्भातल्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन होत आहे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। एकूणच साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता जे जुने महाराष्ट्र सदन आहे हे मिळावं या संदर्भातलं विनंती पत्र आयोजक जे सरहद आहे त्यांच्याकडनं राज्य शासनाला 4 महिन्यांपूर्वी देण्यात आलेलं होतं। मात्र हे सशुल्क असावं की निशुल्क या संदर्भातला निर्णय जो आहे तो लाल फितीमध्ये आपल्याला मागील 4 वर्षांपासून रखडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भातला निर्णय देण्यात आलेला आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्र सदन वापरण्यासाठी निर्देश जे मोफत असणार आहे अशा सूचना देखील देण्यात आल्या। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।